बोला. मित्र हो, नाशिकमधील काही माझ्या तरुण मित्रांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रबोधनासाठी अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त एक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. मला खूप आनंद झाला. सर्व तरुण मित्र महाराष्ट्रातल्या आपल्या मंडळींसाठी प्रबोधनाचं एक नवीन पर्व सुरू करू इच्छितात आणि त्यांना अपेक्षित काम महाराष्ट्रात नक्कीच उभा राहू शकेल. माझ्या सर्व तरुण संयोजक मित्रांचे मी पहिल्यांदा विशेष आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करू इच्छितो. अभिनंदन यासाठी की लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश जग आज वेगळ्या विवंचनेमध्ये असताना अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने आपल्या सर्व मंडळींना विवेकनिष्ठ, भूमिकानिष्ठ, तत्वनिष्ठ बनवण्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. पहिल्यांदा संयोजकांचे माफी मागतो मी की मला त्यांनी परिचय पाठवायला सांगितला होता, परंतु माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मला ते पाठवणं शक्य झालं नाही. मित्र हो, मी डॉक्टर शिवाजी जवळगेकर, जयलहूजी, लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये गेल्या 29 वर्षापासून पदव्युत्तर वर्गाचा मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. 1998 साली अण्णाभाऊ साठे एक वादळवेल हा एक महत्त्वाचा ग्रंथ संपादित केला. त्यानंतर जननायक अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील तत्वनिष्ठ भूमिकेतून संकलन केलेलं ते 2010 साली लोकांच्या सेवेमध्ये दाखल केले. एकूण 6 कविता संग्रह माझे प्रकाशित झाले आणि अनेक पुरस्कारांनी महाराष्ट्रातील द्रष्ट्या माणसांनी मला बळ दिल्यामुळे मी हे काम करू शकलो. त्यामुळे माझा सन्मान करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील भूमिकानिष्ठांचा विशेष आभार मानून मी माझ्या विषयाकडे वळतो. मला जो आज विषय दिलेला आहे, माझ्या नाशिकच्या सर्व पुरोगामी विचार मंचाच्या मंडळींनी, ती सर्व तरुण ध्येयवादी आणि भूमिकानिष्ठ माझे मित्र आहेत. त्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि विषयाला सुरुवात करतो. माझा विषय आहे मित्रांनो, मातंग समाजाचे प्रश्न आणि बुद्धिजीवी लोकांची भूमिका. माझ्या पुढे 2 प्रश्न उपस्थित झालेले आहेत की एकीकडे 2020 साल क्रांतिकारी लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष चालू आहे. महाराष्ट्रभर प्रज्ञावंत, ज्ञानवंत, संशोधक, प्रकाशक यांच्या वतीने अण्णाभाऊच्या वाङ्मयावर विविधांगी दृष्टिकोनातून चर्चा चालू आहे, चिंतन चालू आहे. एकाच दिवशी 2-2, 3-3 लाईव्ह व्याख्यान हे चालू आहेत. त्याचा माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आनंद आहे, अभिमानही वाटतो, आनंदही होतो. पण एक गोष्ट चिंतनाची आहे की यात्रेला निघाल्यासारखे ही मंडळी सगळी अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं जे काम करू इच्छितात, हे कोणतं काम आहे? अण्णाभाऊ कोण होते? अण्णाभाऊंची भूमिका काय होती? अण्णाभाऊचा संघर्ष कशासाठी आणि अण्णाभाऊ कोणासाठी काम करत होते? असे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ शकतात, होऊ इच्छितात. त्या अनुषंगाने द्रष्ट्या सर्व माझ्या तरुण मित्रांनी आणि महाराष्ट्राच्या गावोगाव, तालुका, जिल्हा, तांड्यावर आणि वाडीवरती काम करणाऱ्या सर्व चळवळीतल्या मित्रांना माझी आग्रहाची विनंती असेल की अण्णाभाऊचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे आपण सर्व
चळवळीतले मित्र म्हणून विवेकनिष्ठ भूमिकानिष्ठ जर होऊ शकलो तर चळवळ सबळ होऊ शकेल आणि एक विशिष्ट भूमिका घेऊन पुढे जाऊ शकेल. मी 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 असा गंभीर झालेलो आहे आज की संयोजक हे तरुण आहेत, नाशिकमध्ये राहणारे आहेत आणि नाशिक शहराला एक जी सांस्कृतिक सामाजिक आणि क्रांतिकारकांचा वसा आणि वारशाची जी भूमिका आहे, त्या मंडळींनी एक विषय असा निवडला की मातंग समाजाचे प्रश्न. कोण मातंग समाज, कोणता मातंग समाज, कोणत्या शतकातला मातंग समाज, हा इसवी सन पूर्व काळातला मातंग समाजाबद्दल की इसवी सन उत्तर पेशवाईच्या काळातील मातंग समाज की पेशव्यांचा पराभव झाल्याच्या नंतरचा मातंग समाज, भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरचा मातंग समाज, 1960ला भाषावार प्रांतरचना झाल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या त्या काळातील 22-25 जिल्ह्यामध्ये आणि आजच्या वाढलेल्या संख्येच्या जिल्ह्यामध्ये जो पूर्वीचा मांग हा शब्द हा पुल्लिंगी शब्द आहे आणि एक हिंदू जात असा त्या मांग शब्दाचा अर्थ आहे. आणि प्रेसिडेंट राजाच्या काळातला संदर्भ घेतला तर एक लढवय्या समाज, लढवय्या, शूर, पराक्रमी, धाडसी, विजयाश्री खेचून आणणारा वगैरे अशी विशेषणं वापरलेली आहेत. हे मातंग समाजाच्या विषयीचं जे चिंतन, महाराष्ट्रात एकूण 25 लाख मातंग समाज वास्तव्य करतो. हा 25 लाख मातंग समाज प्रामुख्याने जास्त कुठे, मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर विदर्भ, त्यानंतर खानदेश आणि बृहन्मुंबई विभागामध्ये. कोकणामध्ये संख्या अत्यल्प आहे, खूप संख्या कमी आहे कोकणामध्ये. मग अशा या सर्व तरुण 2020 सालात पांढरे शुभ्र अंगावरती कपडे आणि प्रतिष्ठेसाठी काम करणाऱ्या सर्व माझ्या तरुण मित्रांना अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये ज्या मातंग समाजाचे प्रश्न आणि या मातंग समाजाला प्रश्नमुक्त करण्याच्यासाठी बुद्धिजीवी वर्गाची काय भूमिका असायला पाहिजे, काय भूमिका आज आहे. मग बुद्धिजीवी वर्ग हा कुठचा बुद्धिजीवी वर्ग, मातंग समाजाविषयी सहानुभूती दाखवणारा बुद्धिजीवी वर्ग, मातंग समाजाला बलवान शक्तिवान करणारा असा बुद्धिजीवी वर्ग की मातंग समाजाची फक्त निवडणुकीच्या काळामध्ये प्रतिनिधित्व करणारी बाजू मांडणारा मातंग असा बुद्धिजीवी वर्ग. कोण बुद्धिजीवी, आपण कुणाला म्हणतो बुद्धिजीवी, बुद्धिनिष्ठ कोणाला म्हणतो आपण. मातंग समाजात असा किती टक्के वर्ग आहे हा बुद्धिजीवी वर्ग. मग आपण नेमकं कोणाला, कार्यकर्त्यांना बुद्धिजीवी म्हणतो, कर्मचाऱ्यांना बुद्धिजीवी म्हणतो आपण, लेखकांना बुद्धिजीवी म्हणतो आपण, विचारवंताला बुद्धिजीवी म्हणतो आपण, की मातंग समाजामध्ये अत्यंत ध्येयवादीपणाने काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांना बुद्धिजीवी म्हणतो आपण. असं हे अनेक प्रश्न उपप्रश्न या आपल्या व्याख्यानाच्या दुसऱ्या बाजूमधून निर्माण होऊ शकतात. मी जाणीवपूर्वक हे दोन बाजू मी आपल्यासमोर यासाठी ठेवलेले आहेत की हे व्याख्यान खूप तज्ज्ञ, अनुभवी, जाणकार, लेखक, चिंतनशील प्रकृतीचे लोक हे ऐकत असतील, त्यावर विचार पण करायचा आहे आपल्याला. त्यामुळे पहिल्या बाजूविषयी मी आता माझी भूमिका तटस्थपणे मी मांडू इच्छितो की मातंग समाजाचे प्रश्न. शब्दकोशामध्ये मांग हा पुल्लिंगी शब्द, एक हिंदू जात किंवा ती व्यक्ती असं शब्दकोशातला मांग शब्दाचा अर्थ आहे.
दुसरा अर्थ काय आहे मांग शब्दाचा? मांगारुडी पुल्लिंगी शब्द आहे. मांगातील एक जात. आता मांगातील किती जाती एकूण? आजच्या प्राप्त परिस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या सूचीमध्ये देण्यात आलेल्या यादीमध्ये एकूण मातंग समाजाच्या मातंग आणि पोट असे किती? 10 जाती. मातंग हा परवलीचा शब्द नंतरच्या काळात जाणकारांनी हा शब्द रूढ केलेला आहे. मूळ शब्द काय किंवा जातीच्या प्रमाणपत्रावरचं नाव काय? मातंग नाही, मांग. मांगारू मागणी. मातंग समाजातल्या स्त्रीचं नाव काय? मागणी. मांग जातीची स्त्री. मातंग मांग मातंग. मातंग जसा मांग हा पुल्लिंगी शब्द आहे तसा मातंग पण पुल्लिंगी शब्द. आणि मातंग शब्दाचा अर्थ काय होतो शब्दकोशामध्ये? हत्ती. हत्तीचं बळ म्हणतो ना, हत्ती. आणि दुसरा मांग, असे 2 अर्थ शब्दकोशामध्ये देण्यात आलेले आहेत. मातंगा नावाचे एक विशेषण वापरलेलं आहे मातंगाविषयी, आणि हे वेगळा अर्थ काढू इच्छितं. ती प्रवृत्तीच्या संदर्भात निदर्शन करणारा, सहज शेपारणारा, स्वतःचा उत्कर्ष होताच पूर्वपरिचित माणसे वस्तू यांचा तिरस्कार अनादर करणारा, अहमन्य, गर्विष्ठ आणि तापट स्वभावाचा, हे शब्दकोशातले मांग या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. आता हे बुद्धी किंवा बुद्धिजीवी वगैरे असे जे शब्द वापरतो आपण, तर या शब्दाचा अर्थ काय आहे हे दोन्ही अर्थ जोडून मी 1 मिनिटासाठी हे विवेचन आणि नंतर आपल्या प्रश्नाकडे वळणार आहे. बुद्धी हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे शब्दकोशातला. पदार्थाच्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारी, सारासार विचार करणारी व एखाद्या गोष्टीचे आकलन करणारी मानसिक शक्ती म्हणजे बुद्धी. दुसरा शब्दकोशातला अर्थ आहे ज्ञान. त्याविषयी बोलणार आहे मी. ज्ञान, जाणीव, आकलन आणि समज. शब्दकोशातील पुढचा अर्थ काय व्यक्त होतो? विचार. बुद्धी म्हणजे विचार, निश्चय, मन, मत. नंतरचा शब्द समजूत, इच्छा, भावना, संकल्प, युक्ती, उपाय, इलाज. आणि शेवटचा अर्थाचा भाव, दृष्टी, नजर, मानणे किंवा समजणे. कारण आपण जे 2 विषय जोडून घेतलेले आहेत ना, मातंग समाजाचे प्रश्न आणि बुद्धिजीवी लोकांची भूमिका, त्यामुळे मातंग म्हणजे काय आणि बुद्धिजीवींची शब्दकोशातली व्याख्या हे दोन्ही आपल्यासमोर मी ठेवलेले आहेत. मित्रहो, मला सांगायला खूप आनंद होतो की बुद्धी कौशल्य हा जो शब्द आहे तो नपुंसकलिंगी शब्द आहे, ना पुल्लिंगी ना स्त्रीलिंगी. आणि त्याचा अर्थ काय? बुद्धीचा चालाकपणा, विलक्षण हुशारी आणि बुद्धीची तीव्रता. हे मातंग समाजाच्या वृत्तीचे 2 निकष. कोणते? विलक्षण हुशारी आणि बुद्धीची तीव्रता. हे दोन्हीही गुण तुम्हाला त्यांच्या कृती आणि उक्तीमधनं पाहायला मिळू शकतात. एक शेवटचा शब्द इथं सांगू इच्छितो. हे बुद्धी प्रामाण्यवाद असा एक तत्वज्ञानातला शब्द आहे. हे मानवी बुद्धी हेच सर्व ज्ञानाचे प्रमाण आहे असे मानणारे मत. असं या बुद्धिप्रमाणवादाच्या बद्दलचं सांगता येऊ शकेल. हे मातंग समाज म्हणजे काय? आपल्या व्याख्यानाचा दुसरा मुद्दा असा आहे की मातंग समाज म्हणजे काय. मांगवरून आपण मातंग समाज असा 2 शब्द जोडलेले आहेत. मातंग आणि समाज. सोसायटी, समूह शक्तीचे प्रबळ शक्ती प्रदर्शन ज्या कृतीद्वारे होते त्याला समाज असं म्हणतो आपण. हे मातंग समाज हे प्राचीन काळातलं काय स्थान होतं? प्राचीन काळातला 1-2 राजांचे जर नामोल्लेख वगळता फार संदर्भ सापडत नाहीत. मध्ययुगीन काळामध्ये या चालाख बुद्धिभेदी लोकांनी ज्या सर्व उपेक्षित माणसांना गुलाम करून ठेवलेलं होतं
त्या लोकांमधून जे क्रांतिकारी लोक जन्मास आले त्यातला पहिला महापुरुष होता, त्यांचं नाव क्रांतीवीर लहुजी साळवे. आधुनिक काळ हा आधुनिक काळ 1818 पासून सुरू होतो, तो आतापर्यंतचा हा आधुनिक काळ आहे. ह्या आधुनिक काळात आम्ही कुठे आहोत, आमचं स्थान काय आहे, इतर प्रगत समाज रचनेच्या कोणत्या स्थानावर मातंग जात आहे, मांग जात आहे वगैरे, या प्रश्नाची चर्चा कालोघात आपल्याकडनं आता होईल. 1947ला तुमच्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, सर्वांनाच आनंद झाला. आणि हा आनंद फक्त जे गुलाम होते त्यांनाच आनंद झाला असं नाही, जे गुलाम नव्हते त्यांनाही आनंद झाला, पण गुलामांना अधिक आनंद झाला. कारण ब्रिटिशाच्या चुकीच्या धोरणामुळे मातंग समाजावर जे जाचक अटी लावण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे मूळ कर्तबगार, देशभक्त, क्रांतिकारी, त्यागी, शूर अशा मांग जातीला ब्रिटिशांनी गुलाम करून हे आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलेलं होतं. त्यामुळे हजेरी देण्याची अनिष्ट प्रथा माझ्या पूर्वीच्या पिढ्यांना अनिच्छेने ती भोगावी लागली, आणि तो काळ हा कुणाला क्षमा करणारा नाही. 1960ला 47ला स्वातंत्र्य मिळालं आणि 1960ला भाषावार प्रांतरचना झाली आणि महाराष्ट्र वेगळा झाला आणि अन्य कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश वगैरे हे प्रांत वेगळे झाले. हे सांगण्याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्र, महान राष्ट्र, हे महान राष्ट्र कोणामुळे झालेलं आहे, जे ब्रिटिशांचे गुलाम होते, ब्रिटिशांच्या पदरी नोकरी करत होते, त्यांच्यामुळे हे राष्ट्र, हा प्रांत हा श्रेष्ठ झालेला नाही. ब्रिटिशांच्या विरुद्ध शीर कटले तरी चालेल, शीर देणार किंवा शीर घेऊन येणार असं म्हणणाऱ्या मांग, रामोशी अशा असंख्य जातीच्या सामर्थ्यावर भारतीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. पण स्वातंत्र्याच्या काळात ज्यांनी प्राण दिले ते बाजूलाच राहिले आणि ज्यांनी प्राण घेण्यास कारणीभूत ठरले तेच इतिहासाचे नायक म्हणून आज उजळ माथ्यानी मोठे कंपाळावर नाम लावून हे मोठ्या पदावर फिरत आहेत. तुमच्यासारख्या, माझ्यासारख्या अतिशय द्रष्ट्या माणसांना लाज वाटते, हेवा वगैरे वाटत नाही. हेवा कोणाचा वाटतो? कर्तृत्व संपन्न माणसाचा हेवा वाटतो. हे बाजारबुणग्याचा हेवा आम्हाला वाटण्याचं काही कारण नाही. ब्रिटिशांनी आम्हाला गुलामगिरीच्या बेड्या घातल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ते प्रश्नमुक्त होण्यासाठी महात्मा फुले, क्रांतीवीर लहुजी साळवे, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि त्यांच्याबरोबर काम करणारे अण्णाभाऊ साठे या सर्व मंडळींनी आम्हाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी आपलं आयुष्य झुकून देऊन काम केले. म्हणूनच अण्णाभाऊ साठेची जन्मशताब्दी आज लक्षावधी नव्हे, कोट्यावधी लोक, आज दुपारची तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्याकडे व्हॉट्सअपवर खूप पत्र आलेत, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या म्हणून भाजपचे आमदार, शिवसेनेचे आमदार, काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार, अपक्ष आमदार हे सगळे मुख्यमंत्र्यांना हे बळेच पत्र पाठवत आहेत. कशामुळे? क्रेडिट घेण्याच्यासाठी. अण्णाभाऊचं नाव पण कालपर्यंत न घेणारे लोक आज अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा म्हणून जे प्रयत्न करत आहेत त्यांचे आपण अण्णाभाऊचे अनुयायी, महापुरुषाचे अनुयायी म्हणून आपण त्यांचे आभार मानूयात. पण या ब्रिटिशांनी गुलामगिरीच्या बेड्या घातल्यामुळे जे प्रश्न निर्माण झालेले होते ते त्या प्रश्नामुळेच हे शूर, पराक्रमी, धाडसी, ध्येयनिष्ठ, भूमिकानिष्ठ हे मातंग समाजाचे लोक होऊ शकले. आता मी समाज या शब्दाचा अर्थ काय? सोसायटी.
हा इंग्रजी शब्द आहे सोसायटी, आणि त्याचा मराठी भाषांतर काय? समाज. मांग जात ते मांग समाज, मातंग समाज. अनेकांना हत्तीसह अनेक मगरूर लोकांना तंग करणारा तो मातंग. माज आलेल्यांना आपल्या कौशल्याने, शक्तीने, युक्तीने वेठीस जिरीला आणणे, पराभूत करणारा समाज म्हणजे मातंग समाज, अशी त्याची व्याख्या केली जाते. स्वातंत्र्याचा अभाव, व्यवसाय संधीचा अभाव, अज्ञान, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, नेतृत्वाचा अभाव, संघटितपणाचा अभाव आणि आर्थिक गुलामगिरीचा अभाव हे आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना मातंग समाजाच्या समोरचे हे प्रश्न होते. म्हणून मातंग समाजाचे कोणते प्रश्न? स्वातंत्र्याच्या पूर्वीचे प्रश्न वेगळे, आणि त्या प्रश्नामध्ये स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये भर पडली का? होती, भर पडली. कालोगात मी बोलेन नंतर तुम्हाला. पण हे जे 10 प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते मातंग समाजाच्या प्रकृतीमुळे, सवयीमुळे नाही. हिंदू धर्माधिष्ठित समाज व्यवस्थेने मातंग समाजावर लादलेल्या बंधनामुळे मातंग समाजाच्या समोर हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणून स्वातंत्र्याच्या नंतर 70 वर्षानंतरही मातंग समाज प्रश्नमुक्त होण्याच्यासाठी अष्टप्रहर तो काम करतो आहे. त्याचा एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नाशिकच्या माझ्या सर्व तरुण द्रष्ट्या डोळस मित्रांनी ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, या निमित्तानं या समाजातल्या प्रश्नाला वाट करून देणे, प्रश्नमुक्त होणे, चिंतामुक्त होणे आणि ध्येयवादाच्या पूर्ततेसाठी झपाटून काम करणे वगैरे या मुद्द्यांसाठी ही मंडळी काम करत आहे. स्वातंत्र्य मिळाले पण नोंदच नाही. म्हणजे कोणाची नोंद नाही? आमची नोंद नाही. का नोंद नाही? स्वातंत्र्याच्या पूर्वी ब्रिटिशाच्या राजवटीमध्ये मातंग समाजाला चोर या शीर्षकाखाली, कायद्याच्या बडग्याखाली ठेवण्यात आलं होतं. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या फकीरा कादंबरीमध्ये सत्तू अण्णाभाऊचं जे क्रांतिकारत्व आहे कशात आहे तर फकीराचे वडील या सगळ्यांना दारकोंड करून हजेरी लावलेली होती. गावचा पाटील, ग्रामप्रमुख मध्यरात्रीला यायचा आणि नाव घेऊन हाक मारल्याच्या नंतर त्यांना ओ म्हणण्याची जबरदस्ती होती, आणि ओ नाही जर म्हटलं तर ते दाराला जाऊन हाक मारायचे. पण ती पद्धत कशी अनिष्ठ, दाराच्या बाहेर येऊनच प्रतिसाद देणे, हजेरी देणे. यामुळे फकीराचे जे बंड होते ते खूप वेगळ्या पद्धतीचे. तर माझा विषय हा वेगळा. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाले पण नोंदच नाही. स्वातंत्र्य मिळाले, कोणाला मिळाले? आम्हाला स्वातंत्र्य मिळालं का? मग आम्हाला स्वातंत्र्य जर मिळालं नाही तर मग आम्ही स्वातंत्र्याचे पोवाडे का गायले, असा प्रश्न निर्माण होतो. त्या काळात आम्हाला शिक्षणाची संधी होती का? नाही. आम्ही संघटित होतो का? नाही. आमच्याकडे अर्थोत्पादनाची साधनं होती का? नाही. शाळेमध्ये प्रवेश नाही. म्हणून तर अण्णाभाऊ साठे शाळेत गेल्यानंतर पहिल्या दिवशी गुरुजींनी जी शिक्षा दिली त्याचा प्रतिकार म्हणून अण्णाभाऊ साठेंनी गुरुजींच्या छातीवरती मोठा दगड भिरकावला आणि शाळेला कायमचा रामराम ठोकला. आणि एक दिवस मी हा नावलौकिक प्राप्त करेन तरच अण्णाभाऊ होईन, एवढी प्रतिज्ञा घेऊन अण्णाभाऊ जे काम करत होते ना, त्या म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं ही जी व्याख्या, हे स्वातंत्र्य मिळाले पण नोंद नाही. कोणाची? बाजार बुनगेची नोंद झाली हो, आमची नाही झाली. आम्ही कसे होतो त्या काळात? हा मातंग समाज, मांग समाज हा प्रामाणिक होता, तो चारित्र्य संपन्न होता, कष्टाळू पण अज्ञानी असल्यामुळे असंख्य प्रश्नांचे ओझे हे मातंग समाजाच्या माथ्यावर होते. आम्हा का ही वेळ आली आमच्यावरती? कुणी आणली ही वेळ?
आमची इच्छा साहेब होण्याची नव्हती का? पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये ग्रामप्रमुख पाटलाप्रमाणे रुबाबदार डोक्यावर शेमला त्या काळातला फेटा बांधून आम्हीही फिरावं असं त्या काळातल्या मंडळींना आमच्या वाटत नव्हतं का? पण समाजशास्त्रीय जाचक अटींच्यामुळे आमचा समाज संपूर्ण हा रसातळाला गेला. 1960ला भाषावर प्रांतरचना झाली आणि काही नवीन प्रश्न निर्माण झाले. जसे स्वातंत्र्य मिळालं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, लाल दिव्याच्या गाडीतून ते फिरायला लागले. परंतु गावकुसाच्या बाहेर हिंदू धर्मव्यवस्थेच्या अंतर्गत राहणारा महार, मांग, चांभार आणि ढोर या जे 4 प्रमुख जाती मागासवर्गीयामधल्या, त्यापैकी मांग 1 जातीमध्ये क्रमांकितवा 46. सूची करणाऱ्यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात महार नंबर 1, मांग नंबर 2, ढोर, चांभार वगैरे अशी सूची व्हायला पाहिजे होती, परंतु ती केली नाही. ती क्रमांक किती दिला? 46. म्हणजे तिथे पण स्वातंत्र्यापूर्वीही मातंग समाजावर अन्याय आणि स्वातंत्र्याच्या नंतरही मातंग समाजावर अन्याय. त्यामुळेच नव्या पिढीचे काही क्रांतिकारी युवक आज हातात डफ घेऊन अण्णाभाऊच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रत्येक गावाच्या चौकामध्ये आज नवा हुंकार, ललकार, चॅलेंज जे देत आहेत, ते एकट्याचं मत नाही, तर महाराष्ट्रातल्या 25 लाख मातंग समाजाच्या सर्वांचा एकत्रित आवाज म्हणजे तो हुंकार आहे. म्हणून भाषावार प्रांतरचना झाली आणि काही मागासवर्गीय जातीपैकी अनुसूचित जातीपैकी 46 क्रमांकाची आमची जात गेली. एकूण मातंग समाजाची किती? 10 पोट जाती, एक पण नाही. म्हणजे या समाज व्यवस्थेनं क्रांतिकारी ब्रिटिशांना अरे अरे मातंगा तू वेडा की खुळा रे, लहू पुढे इंग्रज पाला पाचोळा रे, एकीकडे शाहीर योगेश अशा पद्धतीचे पोवाडे गात आहेत. क्रांतीवीर लहुजी साळवेंचा इतिहास हा लोकांच्या समोर जागृत करण्याच्यासाठी, आणि दुसरीकडे मातंग समाजच्या 10 पोटजातींमध्ये गुंतवून टाकलेलं आहे. आणि क्रमांक किती दिला? 46 SC मध्ये. हे जे सुडनाट्य आहे, याचा आपण सर्व द्रष्ट्या माणसांनी निषेध केला पाहिजे. मांग, राधेमांग, मातंग, मादिगा, मांग गारुडी, एका वेलांटीचा एका मात्र्याचा फरक. लेखणी कोणाच्या हातात होती? मांगाच्या नव्हती ना, अण्णाभाऊच्या वारसदारांच्या नव्हती ना. आणि त्यामुळे हे जे संभ्रम निर्माण करून ठेवलेला आहे, हा विचार करण्यासारखा आहे. म्हणून माझ्या पिढीचे सर्व विवेचक लोक हे शांत नाहीत, अस्वस्थ आहेत, बेचैन आहेत. लक्षावधी लोकांना माणूस असून, कर्तबगार माणूस असून, क्रांतिकारकांचा वारसदार असूनही या माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याच्या ऐवजी मातंग, मागासवर्गीय म्हणून जे स्वीकारलं जातं ना, त्यामुळे आमची माणसं अस्वस्थ आहेत, बेचैन आहेत. आता या मातंग समाजाचे 10 पोटजाती झाल्या, त्यांची अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था वगैरे हे आपण पाहणार आहोत. मग मातंग समाजाचे प्रश्न कोणते आहेत? 2 बाजू आहेत ना माझ्या विवेचनाला. मातंग समाजाचे प्रश्न आणि बुद्धिजीवीची भूमिका. बुद्धिजीवाबद्दल मी नंतर बोलेन. अगोदर मातंग समाजाचे हिंदू धर्माधिष्ठित समाज व्यवस्थेने निर्माण केलेले काही प्रश्न आहेत. 1960च्या नंतर शिक्षणाच्या सुविधा न मिळाल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत. नंबर 3, बाबासाहेब आंबेडकर जसे म्हणाले होते ना, शहराकडे चला. गांधीजी म्हणाले खेड्याकडे चला. मग गांधी बाबांना खरंच ही परंपरानिष्ठ समाज व्यवस्था
टिकवून ठेवण्यासाठीची भूमिका ही पुन्हा खंबीर करायची होती का? बाबासाहेबांची भूमिका उघड होती की मागासवर्गीय दलित माणसांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, योग्यतेप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे. मागासवर्गीय माणसं बुद्धिवान नाहीत का? त्यांच्याकडे बुद्धी चातुर्य नाही का? कष्ट, नम्रता, चिकाटी, जिद्द हे नाही आहे का? हे सगळं आहे ना. किंमत मोजण्याची तयारी नाही का? नामांतराच्या साठी जसे गवई बंधूचे डोळे काढले तसे पोचीराम कांबळे अमर हुतात्मा झाला ना. ही प्रेरणा नाही का? पण जातीनिष्ठ भूमिका घेणारी मंडळी ही जाणीवपूर्वक मातंग समाजातल्या कर्तबगार बुद्धिचातुर्याने काम करणाऱ्या लोकांकडे डोळेझाक करतात. त्यामुळे मातंग समाजातल्या द्रष्ट्या माणसांना न्याय मिळत नाही. IAS होऊन उच्च पदावर माणूस गेला तर नमस्कार घालण्यासाठी सुद्धा ते जाऊन रामराम म्हणतील, गुड मॉर्निंग म्हणतील, नमस्कार नाही म्हणणार. कमीपणा वाटतो, अवहेलना वाटते. म्हणून मातंग समाजाचे कोणते प्रश्न आहेत हे अ ब क ड वगैरे असं आपण वर्गीकरण मुद्दामपणे विवेचनाच्यासाठी करणार आहोत. कोणत्याही प्रगतीवादी समाजाचे अधिक प्रश्न असतात. जो माणूस किंवा सोसायटी समाज प्रयत्न करतो, धडपड करतो, यशाला स्पर्श करण्यासाठी धडपड करतो, त्याचे प्रश्न अधिक. आणि जी गुलाम मानसिकतेत असतात त्यांचे प्रश्न कमी असतात, त्यांना प्रश्नच नसतात. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं, गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. क्रांतीवीर लहुजी साळवेंनी काय सांगितलं? अरे अरे मातंगा तू वेडा की खुळा रे, लहू पुढे इंग्रज पाला पाचोळा रे. हे ताम्रमुखी माकडाच्या तोंडाचे हे लोक लहुजी साळवेंचा दांडपट्टा आणि तलवारीच्या पुढे हे माकडासारखी चिवचिव करणारे. पण लहुजींचा खरा इतिहास समोर आला का? आणला का? हे आणत नाहीत ना. कशामुळे आणत नाहीत? तर ब्रिटिशांच्या पाया पडून पदव्या मिळवणारे, ब्रिटिशांच्या पाया पडून मोठे पद मिळवणारे आणि समाज व्यवस्थेत वरच्या पदावर कायम राहणाऱ्या लोकांना लहुजी साळवे हे कमी वाटतात. त्यामुळे लहुजी साळवेंचा इतिहास हा प्रकाशात येऊ दिला जात नाही किंवा जातीनिष्ठ भूमिकेतून तो इतिहास समोर आणला जातो आणि सत्य, कर्तृत्व, त्याग, धाडस याची चर्चा होऊ दिली जात नाही. त्यामुळे या पिढीला माझी कळकळीची विनंती अशी आहे की द्रष्ट्यांनी डोळे उघडे ठेवून विचार करायला पाहिजे, डोळे झाकून नाही. म्हणून या पिढीची जबाबदारी मोठी आहे. कोणत्याही प्रगतीवादी समाजाचे अधिक प्रश्न असतात. मी वर्गीकरण केलेलं आहे. अ कुटुंब संस्था, संयुक्त कुटुंब, विभक्त कुटुंब. ब गाव, ज्या गावात तुमचा जन्म झाला, ज्या वस्तीत तुमचा जन्म झाला. अलीकडच्या काळात अण्णाभाऊ साठे नगर, लहुजी साळवे नगर, बाबासाहेब आंबेडकर नगर, गोपाळ गणेश आगरकर नगर, गाडगेबाबा नगर, बुद्धनगर हे असे नावं अलीकडच्या काळात शिकलेल्या मंडळींनी आपल्या महापुरुषाची प्रेरणा आपल्यासह नव्या पिढीला मिळावी याच्यासाठी प्रयत्न केले. आणि लहुजी साळवे नगर झालं, ते बाबासाहेब आंबेडकर नगर झालं, बुद्धनगर झालं. म्हणून हे कुटुंब अ ब गाव, हे गाव कसं परंपरावादी विचार प्रणालीचे समर्थक गाव होते. नवीन रूप काय आपल्याला अभिप्रेत आहे? सुधारणावादी आम्हाला गाव पाहिजे. आम्हाला गाव कसं पाहिजे? समन्वयवादी गाव पाहिजे. म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी मातंग समाजाच्या महिलेला सरपंच करताना त्या महिलेला सन्मान देऊन, प्रतिष्ठा देऊन त्या पदाची प्रतिष्ठा सांभाळणारा म्हणून समन्वयवादी, नवमतवादी. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी तरतूद केलेली आहे आणि जो सिद्धांत सांगितलेला आहे
त्या सिद्धांताप्रमाणे नवमतवादी हे असं पाहिजे. हे समाज व्यवस्थेचे स्वरूप. मातंग समाजाच्या प्रश्नाच्या निमित्ताने आपण हे चर्चा करतो. समाज व्यवस्थेचे स्वरूप कशी आहे आपली समाज व्यवस्थेची? परंपरावादी, धर्माधिष्ठित अशी आमची व्यवस्था आहे. आम्हाला काय अभिप्रेत आहे? सुधारणावादी समाजरचना, विज्ञानवादी समाजरचना, प्रगतीवादी समाजरचना. कारण आम्ही नव्या पिढीचे प्रतिनिधी आहोत, महापुरुषाचे अनुयायी आहोत. सामाजिक चळवळी आणि प्रगती, ग्रामनिष्ठ भूमिका, समाजनिष्ठ भूमिका, राष्ट्रनिष्ठ भूमिका, व्यक्तिनिष्ठ भूमिका, पक्ष संघटना तत्वज्ञाननिष्ठ भूमिका, अशा सर्व वेगवेगळ्या भूमिकेच्या समर्थनार्थ आमची मंडळी हे काम करत आहे आणि त्या कामासाठीच संघर्षी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वप्रबोधनार्थ ही जी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे ती त्याचाच एक भाग आहे. म्हणून आपण संयोजकाचे जे आभार आणि अभिनंदन का केलं तर आपल्या समाजाला प्रबोधित करण्यासाठी धडपड करणाऱ्या ध्येयवादी माणसांचं मंडळ हे इथनं 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिक काळाराम मंदिराचा प्रवेशाचे साक्षीदार म्हणून जे काम करतायत. म्हणून महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञानवादी, सुधारणावादी मंडळीच्या वतीनं या संयोजकाला शालूट केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, धन्यवाद दिला पाहिजे. हे मातंग समाजाचे मुख्य प्रश्न कोणते आहेत? माझ्या विवेचनातली पहिली बाजू जी आहे ना, मातंग समाजाचे प्रश्न बुद्धिजीवींच्या नंतर हे मातंग समाजाचे मूळ प्रश्न कोणते आहेत? हे मातंग समाजाने जाणीवपूर्वक मागासवर्गीय राहण्यासाठी निर्माण केलेले प्रश्न आहेत की या समाजव्यवस्थेने ग्राम पातळीवरून बाबासाहेबांच्या सूचनेनुसार जे पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे नवबौद्ध हे शहराकडे गेले, स्थलांतरित झाले, मायग्रेट झाले. ते गेल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न ग्रामस्थांनी निर्माण केलेले का मातंग समाजाच्या लोकांनी निर्माण केलेले प्रश्न? हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय. मित्रहो, कोणीही स्वतःच्या पायात बेड्या घालून घेत नाही. एखाद्या चोराने चोरी जरी केली तर पोलिसाला बिडी घालताना पण तो 3 वेळा पोलिसाकडे पाहतो, यातून सुटू दे मग तर मी पाहून घेईन म्हटल्यासारखा. हा समाज स्वाभिमानी समाज होता, हा क्रांतिकारी समाज आहे, हा महापुरुषाचे अनुयायी असलेला समाज आहे. त्यामुळे या समाजाला प्रतिगामित्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी ग्रामीण भागातून महार मंडळी शहरात गेली त्यावेळी सर्व महारकीचे आणि गावगाड्याचे कामं करण्याच्यासाठी गावात यांना गोड बोलून आमिष दाखवून जे ठेवून घेतले, त्यामुळे मातंग समाज प्रगतीपासून खूप 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 मागे राहिलेला आहे. तो बंडखोराच्या भूमिकेत जे बाबासाहेब म्हणाले ना, शहराकडे चला, जे शहराकडे निघाले 72च्या दुष्काळात असो किंवा त्यानंतरच्या काळात असो किंवा ग्रामप्रमुखांनी घातलेल्या बहिष्कारामुळे असो किंवा शिकलेल्या पोराचा बाप तालेदार झालास का म्हणून काढलेल्या भांडणातून असो किंवा ग्रामप्रमुखांच्या गुलामगिरीला कंटाळलेला आपला स्वाभिमानी माणूस असो, तो शहराकडे जो आला तो शहरवासी झाला, तो सुधारणावादी झाला, तो प्रगतीवादी झाला, तो विज्ञानवादी झाला, तो भीतीमुक्त झाला. आणि गावात राहिलेले आपली जी मंडळी आहेत, नातेवाईक आहेत, ते कसे आहेत? आजही ग्रामप्रमुखाच्या वर्चस्वाखाली, सरपंचाच्या दबावाखाली, पोलीस पाटलाच्या वर्चस्वाखाली, महाली पाटलाच्या वर्चस्वाखाली दिवसभर काम करून संध्याकाळी मजुरी मागायला गेल्याच्या नंतर जा उद्या देईन
असं म्हटल्याच्या नंतर डोळ्यातनं अश्रू गाळत माझी महिला, माझी भगिनी आजही गावागावातल्या मांगवाड्यात ही परत येते आणि घरी असेल ते चिमणी पेटून अर्धपोटी अर्ध उपासपोटी रात्र काढते आणि पुन्हा सकाळी दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी जाते. ह्यांना बळ मिळू शकलं नाही. का मिळू शकलं नाही ते उत्तरार्धात मी बोलेन. तर मातंग समाजाचे प्रश्न, प्रमुख प्रश्न कोणते प्रश्न आहेत? पहिला प्रश्न आहे आर्थिक प्रश्न. ज्या आर्थिक प्रश्नामुळे मातंग समाज हा लढवया समाज, हा क्रांतिकारी समाज, न भिणारा समाज, निर्भीड समाज, पण लोकांना फाशी देणारा मांग, लोकांच्या विरुद्ध बंड पुकारणारा मांग, गावावर संकट आले तर गावाची बाजू घेऊन आलेल्या बंडवाल्यासोबत संघर्ष करणारा मांग, हा असा का राहिला? हा चिंतनाचा प्रश्न आहे आमच्यासाठी. म्हणून मातंग समाजाचे प्रमुख प्रश्न आर्थिक प्रश्न, तो संपूर्ण मागासवर्गीय लोकांना गुलाम बनवणारा हा आर्थिक प्रश्न आहे. सगळे नाटके करता येऊ शकतात, परंतु आर्थिक प्रश्नाचं नाटक करता येत नाही. माझ्या खिशात छानशे 2000 रुपयाच्या नोटा असतील तर बाजारातील उच्च वस्त्र मी घेऊन उद्या घालून मुख्य रस्त्याने गाडीवर बसून येऊ शकतो. माझ्या खिशात 2000ची नोट जर नसेल तर घरात जीर्ण असलेले वस्त्र असतील तर तेच वस्त्र परिधान करून मला माझ्या नातेवाईकाकडे जावे लागते, अपप्रतिष्ठा झाली तरीही. म्हणून आर्थिक प्रश्न मातंग समाजासाठीचा गंभीर प्रश्न आहे. कशामुळे? हा भांडवलाचा अभाव आहे. आमच्याकडे भांडवलच नाही ना, साधनं नाहीत आमच्याकडे अर्थोत्पादनाचे, आमच्याकडे प्रशिक्षणाचा अभाव आहे. या प्रमुख 3 कारणांच्यामुळे आम्ही सावकार होऊ शकलो नाही. आज पण गावागावात सावकाराच्यात कामाला गेलो होतो, सावकाराच्या घरी जात आहे, सावकाराचे पाहुणे आहेत वगैरे, स्पीकर वाजते कुठे? सावकाराच्या दारात वगैरे. हे जे सावकार, हे जे विशेषण आहे, धनसंचय करणाऱ्या मंडळीसाठी वापरलेले हे विशेषण आहे. म्हणून हे जे आर्थिक प्रश्न आम्हाला नीटपणे सुटले नाहीत, म्हणून आम्ही गुलाम राहिलो. आणि यावर विजय मिळवण्याच्यासाठी जी आमची मंडळी शहराकडे स्थलांतरित झाली, ते स्वावलंबी झाले, शहरामध्ये ते नगरसेवक झाले, कॉर्पोरेटर झाले, उद्योगपती झाले, भांडवलदार झाले, मोठ्या गाड्यांमध्ये आहेत आणि मोठ्या पदावर अनेक प्रशिक्षितांना हाताशी ठेवून ते आज काम करत आहेत. जे खेड्यात आहेत सुधारण्याचा अष्टप्रहर प्रयत्न करत आहेत, पण यश येत नाही. कशामुळे? आर्थिक दारिद्र्यामुळे. दुसरा प्रश्न आहे आमचा सामाजिक प्रश्न. हा सामाजिक प्रश्न गुंतागुंतीचा प्रश्न आहे. मातंग समाजातील जातीअंतर्गत ज्या 10 पोट जाती आहेत, त्या प्रत्येक पोट जातीचे प्रश्न वेगळे, रुटीबिटीचे प्रश्न वेगळे, उदरनिर्वाहाच्या साधनाचे प्रश्न वेगळे, खानपानाच्या पद्धती वेगळ्या, अर्थोत्पादनाच्या पद्धती वेगळ्या, सामाजिक प्रतिष्ठेच्या पद्धती वेगळ्या, पाहुण्यांचा सत्कार स्वागत करण्याच्या पद्धती वेगळ्या. हे या रूढीच्या प्रभावाखाली दबलेल्या अवस्थेमध्ये जगणाऱ्या मातंग समाजाला बाहेर काढण्याच्यासाठी अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, गाडगे बाबा, राजर्षी शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्यक्रम चालू आहेत. प्रगती होत नाही असे नाही, अपेक्षित होत नाही, कालोगात ती नक्की होईल. झपाट्याने मायग्रेशन झाल्याच्या शिवाय मातंग समाजाला खऱ्या अर्थाने स्वावलंबनत्व प्राप्त होणार नाही. म्हणून सामाजिक प्रश्नामध्ये जात आणि पोट जात यामध्ये हे 11 माशी 12 माशी फक्त हे मांग जातीतच आहे असे नाही. हे 11 माशी 12 माशी महार जातीमध्ये आहे,
हे मराठ्यांमध्ये आहे, हे कुंभारांमध्ये आहे, हे धनगरांमध्ये आहे, हे सर्व जातींमध्ये हा शाप आहे. हा अनुवंशिकरित्या मिळालेला, आम्ही घेतलेलं नाही, स्वइच्छेने स्वीकारलेलं नाही, आमची ती इच्छा नाही. सर्व शाखी व्यवहार करण्याची आज नितांत गरज आहे मातंग समाजाला. मांग मांगारुडी. आज तुम्हाला सांगायला या सामाजिक प्रश्नाच्या निमित्ताने आनंद वाटेल की मातंग समाजातल्या बुद्धिवादी डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक आणि समकक्ष पदावर काम करणाऱ्या अनेक मांग जातीच्या घरात बळेने ब्राह्मण आणि तत्सम जातींनी मुली दिलेल्या आहेत. त्यांच्या आनंदाने संसार होत आहेत. हे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट नाही, त्यांनी साधलेली ती संधी आहे. मांग जातीतला बुद्धिवादी असेल तर आपली मुलगी आयुष्यभर आनंदाने त्यांच्या घरी सुखाने जगू शकते, मग काय हरकत आहे. म्हणून केलेला तो व्यवहार आहे. तिसरा प्रश्न आहे धार्मिक प्रश्न. पहिला आर्थिक प्रश्न, दुसरा सामाजिक प्रश्न आणि तिसरा धार्मिक प्रश्न. या धार्मिक प्रश्नाने आम्हाला आमच्या पायामध्ये बेड्या घातलेल्या आहेत. हिंदू मांग आमच्या सर्वांच्या स्थलांतर प्रमाणपत्र TC ट्रान्सफर सर्टिफिकेटवर लिहिलेलं आहे हिंदू मांग, हिंदू मातंग, हिंदू मादिगा वगैरे. हे जे 10 पोटजाती आहेत ना, तर या सर्व अगोदर हिंदू. मग हा धार्मिक प्रश्न, ज्यांनी धर्म नाकारला त्यांचे प्रश्न मिटलेले आहेत का, सुटलेले आहेत का, तो स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. पण आमच्या समोरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाच्या 25 लाख लोकांच्या चिंतनाचा असा प्रश्न आहे की आम्ही हिंदू धर्माधिष्ठित समाज व्यवस्थेचा एक भाग म्हणून हिंदू मांग म्हणूनच राहायचे की हे त्याज्य करायचे, हे नाकारायचे. हे नाकारल्याच्या नंतर आम्ही प्रश्नमुक्त होणार आहोत का. समजा आम्ही बौद्ध धर्मात गेलो, अन्य ख्रिश्चन धर्मात गेलो. खूप लोक स्वातंत्र्याच्या नंतर मातंग समाजातली खूप लोक ख्रिश्चन झालेले आहेत, बौद्ध झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत, ते कधीतरी बोलू आपण. म्हणून परंपरानिष्ठ धर्म आणि धर्मांतरितांचे प्रश्न, असे धार्मिक जे प्रश्न, हा गुंता वेगळा झालेला आहे. त्यामुळे जे शहरात गेले त्यांना धर्म, जात, कुळ, लिंग भेद फारसे परिणाम करत नाहीत. परंतु ग्रामीण पातळीवर असेल तर सोयरीक जमवत असताना हे कोण आहेत, त्यांचे कुठे कुठे पाहुणे आहेत, इथंपासनं ते अनेक उपप्रश्न विचारले जातात. मित्रहो, मातंग समाजाच्या दृष्टीने मातंग समाजाला प्रतिष्ठा मिळवून देणारे 2च घटक महत्त्वाचे आहेत. एक आर्थिक स्वावलंबन आणि दुसरं राजकीय पार्टनरशिप. जोपर्यंत राजकीय पार्टनरशिप मातंग समाजाला मिळणार नाही, अत्यंत खेदाने तुमच्या समोर नमूद करू इच्छितो मी की 1960 ते 2020 या 70 वर्षाच्या काळात मातंग समाजाच्या लायक पात्र असलेल्या माणसाला विधान परिषदेवर संधी ही मंडळी देत नाहीत. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यांच्यात लायकी नसते का, त्यांच्यात निष्ठा नाही का, त्यांच्यात त्याग नाही का, या सर्व बाबींची चर्चा स्वतंत्रपणे राजकीय व्यासपीठावर झाली पाहिजे. म्हणून हे जे राजकीय प्रश्न आहे तो प्रबळ आमच्याकडे का नाही, पहिला मुद्दा आहे त्याचा. आमच्याकडे राज्यकर्त्यावर, मग ते मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा जिल्हा कचेरीचा कलेक्टर असो, यांच्यावर प्रेशर क्रिएट करण्यासाठी प्रबळ संघटनेचा आमच्याकडे अभाव आहे. आमच्याकडे माणसं त्यागी आहेत, धाडशी आहेत, डेरिंगबाज आहेत, हे आहेत, नाही असं नाही. पण वेगवेगळ्या गटांमध्ये, वेगवेगळ्या नावाच्या संघटनांमध्ये
विभागल्यामुळे आज जे RPIचं झालेलं आहे ना, तेच मातंग समाजाचं झालेलं आहे. कारण RPIचे कार्यकर्ते गावकुसाच्या बाहेरचे आणि या संघटनेचे कार्यकर्ते गावकुसाच्या बाहेरचे, त्यामुळे तिकडची खरुज इकडे लागली. त्यामुळे प्रबळ एक संघटन जर असते तर राज्यकर्त्यांना दमाला आणण्याचं काम आपण करू शकलो असतो, पण ते झालेलं नाही. प्रबळ संघटनेचा अभाव आहे आमच्याकडे, नेतृत्वाचा अभाव आहे. तुम्ही म्हणाल आमच्याकडे नेतृत्व नाही का? नेतृत्व आहे ना, मी नाकारतोय कुठे. तालुक्याचा अध्यक्ष नेताच आहे, जिल्हा पातळीवरचे अध्यक्ष नेताच आहे, महानगरपालिकेतला गट नेता नगरसेवक आपला नेताच आहे, आणि विधानसभेवर निवडून गेलेले आपले जे आमदार असतात, खासदार असतात, हे आपले नेतेच आहेत. मी नेते नाहीत असं कुठे म्हणालो. द्रष्ट्या नेतृत्वाचा अभाव आहे. त्याचं मुख्य कारण सांगतो तुम्हाला. ज्या पक्षाच्या बॅनरवर जो माणूस निवडून गेला तो आपल्या नेत्याच्या कायम प्रभावाखालीच असतो. RPIचा कार्यकर्ता असं वागत नाही. हे आमचीच माणसं असे का वागतात? आमच्याकडे संख्याबळ कमी आहे का? मताची ताकद कमी आहे का? जे प्रेशर क्रिएट करतात त्यांच्या पदरात जास्त पडतं, आणि जी इमानदारीनं 70 वर्षे ज्या पक्षासोबत आहेत त्यांना विधान परिषदेवर घ्या म्हणून महाराष्ट्रातल्या हजारो लोकांच्या फोन जात आहेत, मेसेज जात आहेत, निवेदनं जात आहेत, तरी पण सत्ताधारी किंवा विरोधक विचार करत नाहीत का? विधानसभेला लोकसभेला तुम्ही माणूस त्यांच्या विरोधात जाऊन पाडू शकत नाही ना, संख्याबळ असून सुद्धा. म्हणून नेतृत्वाचा अभाव. मी कोणत्या नेतृत्वाचा अभाव आहे? संघर्षशील नेतृत्वाचा अभाव आहे. नेतृत्वाचा अभाव नाही, निष्ठात्मक फळीचा अभाव आहे आपल्याकडे. RPIचे मंडळी जसे बहिष्कार टाकतात, जात नाही, आमच्या माणसाकडे तसं होत नाही का? अनुवंशिक जे संस्कार आहेत ना, इमानदारीचे, बापावर उपकार केले, पोरावर उपकार केले वगैरे, दबाव गटाचा आमच्याकडे अभाव आहे. प्रेशर ग्रुप आम्ही क्रिएट केला नाही. भीतीमुळे क्रिएट केला नाही असं नाही. आम्ही घाबरत नाही, भीत नाही. विभागलेले आहोत म्हणून एकत्र येत नाही. आम्हाला एकत्र येऊ दिलं जात नाही. कुठे पैशाचा आमिष, कुठे पदाचा आमिष, कुठे खोट्या प्रतिष्ठेचा आमिष, असे दाखवून फोडाफोड करणारे जे राज्यकर्ते आहेत, त्या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या पापामुळे मातंग समाज विकासापासून अलिप्त राहिला. जसे हे कारणीभूत आहेत तसे आम्ही कारणीभूत नाही असं नाही. आम्ही एकत्र येऊ शकलो नाही, आम्ही पण त्याला कारणीभूत आहोत. पण मला आनंद या गोष्टीचा होत आहे की माझ्यानंतरची सगळी पिढी ध्येयधुंद होऊन आमिषाला बळी न पडता एखाद्याच्या विरोधात प्रखर भूमिका, पक्षनिष्ठा टाळून, व्यक्तिनिष्ठा टाळून, नेतृत्वनिष्ठा टाळून समाजहितासाठी जे त्याग करतायत त्यांचं महाराष्ट्रातील 25 लाख लोकांच्या वतीनं आपण आभार मानले पाहिजेत, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. संधीचा अभाव. मातंग समाजाचा माणूस निर्भीड आहे, पिळदार आहे, तो भूमिका बदलत नाही. म्हणून एखाद्या माणसाला जर आमदार केलं आणि उद्या सांगितलं की राजीनामा द्यायला, तो देत नाही. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं, राजीनामा देत नाही. सभापती केलं, तो राजीनामा देत नाही. बाकीचे लोक पॉलिटिकल मॅच्युरिटीने वागतात, आमचे लोक भूमिकानिष्ठ. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. देऊ वाटलं दे मला संधी, नाहीतर जा, या भाषेत बोलतात. वाड्यावर जाऊन, बंगल्यावर जाऊन, सभागृहात जाऊन, हात उंच करून, हातात घातलेलं कडं उंचावून ते चॅलेंज देणार. त्यामुळे आम्हाला संधी मिळत नाही. म्हणून राजकीय दृष्ट्या 33% जो हिस्सा आम्हाला मिळायला पाहिजे होता, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये कोण आहे? महाराष्ट्रातून आज आमचा एकही खासदार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आमच्या समाजाचा एकही प्रतिनिधी नाही. अंतापूरकर साहेब हे देगलूर मतदारसंघातून काँग्रेसचे निवडून आलेले, त्यांना संधी नाही. ना रमेश बागवे, त्यांना संधी नाही. कोणाला संधी नाही?
दिली जात नाही संधी. पाठ थोपटून ठेवण्यामध्ये माहीर असलेले लोक या पद्धतीनं, म्हणून मी संपूर्ण समाजाला आणि जी मंडळी व्याख्यान ऐकतात, मी त्या सर्व मंडळींना आग्रहाची हात जोडून अशी विनंती करेन की तुमच्या परिसरात सोबत शेजारी राहणारे, राजकारणात पक्षोपक्षात संघटनेमध्ये काम करणारे जे लोक आहेत, तर त्यांना ते धारदार पार त्या बसलेल्या बैलाला धारदार पार डिवचल्याशिवाय पारीनं तो जसा खडबडून उठत नाही, तसं आपल्या माणसाला आपणच विषयाची जाणीव करून दिल्याच्याशिवाय तो बंड करणार नाही. म्हणून पाचवा मुद्दा आहे सांस्कृतिक प्रश्न. आमचं प्रबोधन नीटपणे झालं का? नाही झालं. नीटपणे केलं का? नाही केलं. संपूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी समाज प्रबोधनाचं कंकण बांधून गावागावात झोपडीत वस्तीपर्यंत हे 8% आरक्षण ही एक भूमिका घेऊन पत्नी कुसुमताई आणि बाबासाहेब गोपले हे दोघंही आयुष्यभर ते काम करत आहेत. बाबासाहेब गोपले गेले, क्रांतिकारी माणूस, आयुष्यभर समाजाच्या हितार्थ काम केलेला, म्हणून आम्हाला संधी नाही मिळू शकली, समाजाला प्रतिष्ठा नाही मिळाली. कॅसेट वगैरे सगळे ऐकताना अंगावर शहारे येतात की आजचे तरुण पोरं असे आव्हानात्मक भूमिका का देत आहेत. जुन्या माणसाला प्रश्न पडतो, हे असे कसे बोलत आहेत आक्रमक. ज्यांचं पोट दुखतं त्यांनाच ओवा खावा लागतो ना. ज्यांचं पोट दुखत नाही त्यांना औषध खाण्याची गरजच नाही. म्हणून सांस्कृतिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण झाली नाही आमची. अण्णाभाऊ डफावर ताप मारल्याच्या नंतर गव्हाणकर आणि अमर शेख हे पहाडी आवाजामध्ये लक्षावधी लोकांना गवसणी घालण्याचं सामर्थ्य असलेले हे 3 लोकशाहीर महाराष्ट्राला गुंगवून टाकत होते. म्हणून अण्णाभाऊ हा मोठा माणूस होऊन गेला महाराष्ट्रातला. वाटेगाव हे खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राच्या सरकारने वाटेगावला एक विशिष्ट दर्जा देऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीला जो दर्जा दिला आणि मागच्या लोकांनी 100 करोड रुपये त्या गावात खर्च करण्याचा निर्णय घेतला, तसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी आपल्या मंडळींनी प्रेशर क्रिएट करून वाटेगावला ही क्रांतीभूमी असं जर आपण करता आलं अण्णाभाऊच्या जन्मशताब्दीच्या वर्षात, तर खूप मोठं काम होऊ शकेल असं मला वाटतं. आणि हा एक शैक्षणिक प्रश्न मातंग समाजाचे, की स्वातंत्र्य मिळालं, यशवंतराव चव्हाण साहेब हे जिल्हा परिषदेच्या तिथं जिल्हा परिषदेची शाळा काढण्यासाठी त्यांची जी प्लॅनिंग होती त्या प्लॅनिंगप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा निघाले. जे घाईघाईने शाळेमध्ये गेले, जे पुढे गेले ते पुढेच गेले, आणि ज्यांच्या अज्ञानामुळे, अंधश्रद्धेमुळे, असंघटितपणामुळे, देवभोळेपणामुळे, गुलामगिरीमुळे जे शाळेत जाऊ शकले नाहीत, त्यांचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे तयार झालेले आहेत. म्हणून ग्रामीण समाजाचे शिक्षण होऊ शकलं नाही. आम्ही खेड्यातनं आलेले हो. माझं गाव मूळ निलंगा तालुक्यामध्ये मानेजवळगा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेपासून 8 किलोमीटरवर हे छोटंसं गाव. पूर्वी 8 घरं होते, आता झाली 30-40 घरं झाली आमच्या गावामध्ये. तर हे ग्रामीण समाजाची शिक्षण आणि नागर समाजाची शिक्षण असा वर्गीकरण आपल्या समाजातील विचारवंत मंडळींना करता आलं पाहिजे. त्यावर स्वतंत्र शिक्षण परिषदा झाल्या पाहिजेत आणि त्यातून सोल्युशन जर निघालं तर मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षामध्ये मातंग समाजाची जी मुलं जे आमचे सुनील वारे साहेब आहेत, ते त्यांच्या संघटनेच्या मार्फत जे वर्षाला सर्व लोकांना एकत्र येऊन त्यांनी जे ड्रेस कोड दिलेला आहे, खाली बूट, पॅन्ट, कोट, टाय, हे जे ड्रेस कोड दिला, आणि आम्ही त्या दिशेनं निघालेले प्रवासी आहोत. आम्ही आता सुधारणेच्या वाटेवरचे प्रवासी आहोत. ते एक बोधचिन्ह घेऊन सुभाष वारे साहेब जे महाराष्ट्रभर आज काम करत आहेत, तर त्या असं काहीतरी करून
आपण हे ग्रामीण समाजातले शिक्षण आणि नागर भागातल्या समाजाचे शिक्षण, आज झोपडपट्टीमध्ये मुंबईमध्ये 101 झोपडपट्ट्यांमध्ये मातंग समाजाची प्रचंड 1972च्या दुष्काळाच्या काळामध्ये जे आपले लोक गेले आणि बाबासाहेब गोपलेंनी जिथं झोपडी दिसेल तिथे झेंडा रोव आणि घर लाव, झेंडा रोव आणि झोपडी टाक, या खंबीर पाठिंब्यामुळे आज हजारो लोक मुंबईच्या झोपड्यांमध्ये, मुंबईत आज आपले लोक आहेत, सन्मानाने आहेत, गुत्तेदार आहेत, मोठ्या पदावर आपली मुलं बँकेमध्ये, रेल्वेमध्ये, वेगवेगळ्या हुद्द्यावर प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, असे तयार होत आहेत. अभिनंदनाची गोष्ट आहे ती. म्हणून हे शिक्षण हा आत्मा आहे, गाभा आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे एक एक ब्रेड खाऊन हे रात्र बसत होते, अभ्यास करत होते आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून बौद्ध समाजाने बाबासाहेबाचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही जी त्रिसूत्री बाबासाहेबांनी दिली आणि ही त्रिसूत्री अंगीकारली, ती पुढे गेलेली आहेत. कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, SP आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, उद्योगपती आहेत, काही बँकांची चेअरमन आहेत. अहो, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एका समाजाचे 3 मंत्री आहेत कॅबिनेट दर्जाचे, आणि मातंग समाजाचा एक पण माणूस नाही. खूप विचार करण्याची, शांत डोक्याने विचार करण्याची ही वेळ आहे. आक्रस्ताळेपणाने निर्णय घेण्याचा विचार केला, चुका होऊ शकतात, न्याय मिळणार नाही, संधी निघून जाईल आपली. म्हणून आपण विचार करावा असं मला वाटतं. हे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठी शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक शिक्षण वगैरे, हे जे शिक्षणामध्ये 1 मुलगा 2 मुलं, मी उदयगिरी महाविद्यालय उदगीरला असताना MAला किती लोक होतो आम्ही? 8. आज मी ज्या MAच्या वर्गाला शिकवतो त्या वर्गात किती मुलं आहेत? फक्त 1 मुलगी मातंग समाजाची. हे किती विसंगत चित्र आहे. आम्ही उदासीन का झालो? बरोबरचे बौद्ध बांधव हे मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत, आम्ही मात्र शिकून कुठे नोकरी मिळणार आहे? बॅरिस्टर होणार आहेस का तू? तालुकदार होणार आहेस का? असे निरुत्तर करणारे प्रश्न मुलांना, म्हणजे पुढच्या पिढीच्या प्रतिनिधीला विचारून आपण नाउमेद करत आहोत आणि त्यामुळे आमच्याकडनं नुकसान होत आहे. हे शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि 7वा प्रश्न आहे व्यावसायिक प्रश्न. आमचे प्रश्न आहेत हे कोणते? हे जे शिक्षणाचा अभाव, या अभावामुळे प्रशिक्षणाचा अभाव, आणि त्यातून ITI असेल, स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही कुठे आहोत? व्यवसाय निवडीचा अभाव आहे आमचा, भांडवलाचा अभाव आमच्याकडे, पतनिर्मिती नाही आमच्याकडे. त्यामुळे व्यवसायामध्ये आमची माणसं ही ताटमानेनं फिरू शकत नाहीत. का? आर्थिकदृष्ट्या माणूस स्वावलंबी झाल्याच्या नंतर तो कोणाच्या बाळाला घाबरत नसतो. म्हणून माझी विनंती अशी आहे की आपण किती शिक्षण घेतलं, शिक्षण तर घ्यायलाच पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, उच्च शिक्षित झालं पाहिजे. आपल्या शेजारचा बौद्ध बांधव उपासपोटी राहील पण शिक्षणाची कास सोडत नाही. मातंग समाज मात्र ॲडमिशन काढून घेतो. असं का होत आहे? बाबासाहेबांनी सांगितलेला मंत्र 100% आम्ही स्वीकारला नाही म्हणून आम्ही मागे पडत आहोत का? मग याला जबाबदार कोण? राज्यकर्ते, आमच्या समाजातले पुढारी, आमच्या समाजातले मार्गदर्शक, आमच्या समाजातली विचारवंत कोण आहे? या सर्व उपप्रश्नांची चर्चा खाजगीत झाली पाहिजे, तर स्वावलंबी आपण होऊ शकतो. भांडवली प्रश्न हा व्यावसायिक पत आम्ही निर्माण केली पाहिजे. प्रशिक्षणाचा अभाव जो आहे ते ट्रेंड झालं पाहिजे. मग ते ITI मध्ये असेल किंवा अन्य जे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत तिथे आपले मुलं गेल्याच्या शिवाय. आपल्या समाजात आणखीन एक दोष आहे, तो बारीकसा सांगतो. सांगणाऱ्यांना काय लागतं हो, इथं करणाऱ्यांना कष्ट लागतात.
माझे वडील गवंडी होते, घर बांधकाम करणारे, आई निरक्षर. पण वडील नेहमी म्हणायचे, आमच्या वाट्याला जे आले ना ते तुझ्या वाट्याला, तुमच्या वाट्याला येऊ नये. म्हणून वडिलांनी मला शिकवले. म्हणून माझी मुलगी आज रशियातून MBBS होऊन परत आली. मला हे सांगायला आनंद वाटतो की माझ्या घराण्यात कुणीच डॉक्टर नाही, पण माझी मुलगी झाली. हे कशामुळे? बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जी तरतूद केली. मला जी 40 रुपये शिष्यवृत्ती मिळत होती त्या काळात, ती 40 रुपये शिष्यवृत्ती घेऊन आम्ही शिकलेले विद्यार्थी. म्हणून तर माझी भारत सरकारचं आर्थिक पाठबळ न घेता माझी मुलगी रशियातनं MBBS होऊन आली. आता ती उद्या जॉईन होत आहे. मला हे म्हणून व्यावसायिक पत ही आमची वाढवली पाहिजे. हे प्रशिक्षणाचा अभाव आहे, याबद्दल डोळस माणसांनी विचार करावाच लागेल. अपमान सहन करूनही समाजाच्या हितार्थ निर्णय घ्यावे लागतील. आनुषिक जे आमच्याकडे पत पुरवठ्याचा जो अभाव आहे ना, आर्थिक दारिद्र्य, अण्णाभाऊच्या सर्वच कादंबऱ्यांमध्ये फकीरा तरी का बंड करतो, निळू मांग तरी का बंड करतो, सावळा मांग तरी का बंड करतो, हे 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 कोण आहेत? हे समाजाचे प्रतिनिधी. हे का बंड करतायत? तर तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याच्यासाठी. म्हणून आनुषिक पत पुरवठ्याचा जो अभाव आहे त्यावर आपल्याला नियोजन करावं लागेल. बाजारपेठेचे ज्ञान नसणे हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला ते नॉलेज असलं पाहिजे. माझं भांड्याचं दुकान असेल, किराणा दुकान असेल, तर गावाच्या कडेला जर माझं किराणा दुकान असेल तर आणि पाऊस पडत असेल तर संध्याकाळच्या वेळी काडी पिटी बाजारात ती 8 रुपयाला मिळत असेल तर गावाच्या कडेच्या शेवटच्या दुकानामध्ये ती 8.5 रुपयाला, 9 रुपयाला अशी मिळते. का? तर व्यवसायातलं ते तंत्र आहे. पतपुरवठा संस्थांचा हे जे आहे तर त्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन विकसित केला पाहिजे, तरच आपण हे होऊ शकतो, अन्यथा नाही. मातंग समाजाचे समोरचे जे प्रश्न, आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न, सामाजिक प्रश्न, धार्मिक प्रश्न, सांस्कृतिक प्रश्न, भाषिक प्रश्न वगैरे, हे जे भाषिक प्रश्न कसा, तर आता हे टेक्नॉलॉजीची एज आहे, युग आहे. म्हणून इथं इंग्रजी ही तुम्हाला यायलाच पाहिजे, हिंदी उत्तम यायलाच पाहिजे. आम्ही जर आमचीच भाषा बोलत बसलो बरं का, आपली अंबुजीव आहे, तर कुठेच आपण स्वावलंबी होऊ शकणार नाही. म्हणून माझी विनंती आहे समाजातल्या डोळस माणसांना, द्रष्टा माणसांना, की जी माणसं विकासाच्या प्रवाहाच्या बाजूबाजूने जे चालत आहेत त्यांची इच्छा असो न नसो त्यांना आतमध्ये ओढून घ्यावंच लागेल. त्याशिवाय स्पर्धेच्या युगात जे प्रगत समाज पुढे गेलेले आहेत आणि तुमच्यावर आर्थिक गुलामगिरी लादू इच्छितात त्यांच्याशी आपली स्पर्धा होऊ शकणार नाही. म्हणून नाशिकरांचे आभार मानून मी दुसरा जो भाग आहे मातंग समाजाचे प्रश्न आणि बुद्धिजीवी लोकांची भूमिका, जे व्याख्यानाचा दुसरा भाग आहे, बुद्धिजीवी लोकांची भूमिका, ही दुसरी बाजू आहे. हे कोण बुद्धिजीवी? मातंग समाजातली बुद्धिजीवी का मातंग समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणारी बुद्धिजीवी? असे दोन प्रश्न उपस्थित होऊ शकतात आपल्याकडे. पण माझा असा समज आहे, संयोजकांना हे अभिप्रेत असावं की मातंग समाजातली बुद्धिजीवी. आता बुद्धिजीवी कोणाला म्हणतो आपण? त्याचे काय निकष आहेत? महाराष्ट्रातल्या 25 लाख लोकांपैकी शिकलेले, म्हणजे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापन करणारे शिक्षक, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापन करणारे, विद्यापीठी अभ्यासक्रमात अध्यापन करणारे, विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या विषयाचं अध्यापन करणारे, यांना आपण बुद्धिजीवी म्हणतो का? बुद्धिप्रामाण्यवादाच्या निकषावर जे विचार करतात त्यांना आपण बुद्धिवादी म्हटलं पाहिजे. मी MA PhD आहे,
पण मी महाराष्ट्रातल्या अनेक देवदेवतांच्या जर पाया पडत असेल, यात्रा करत असेल, तर मी बुद्धिवादी कसा? गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिवादी होते, बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धिवादी होते, अण्णाभाऊ साठे हे बुद्धिवादी होते. म्हणून पहिले नमन असं म्हणताना अण्णाभाऊ साठेंनी पहिले नमन हे देवादिकांना केलेले नाही. मायभू चरणा अतिशय व्यापक दृष्टीने अण्णाभाऊ विचार करत होते, बाबासाहेब विचार करत होते, महात्मा फुले विचार करत होते, कर्मवीर भाऊराव पाटील तसेच विचार करत होते. गाडगे बाबा तर म्हणायचे जेवण करायचे ताट विका पण शाळा शिका. त्या सर्व महापुरुषांच्या उपकारामुळे आम्ही आज बोलत आहोत. अन्यथा माझ्यासारख्या गावकुसाच्या बाहेर जन्माला आलेल्या आणि निरक्षर आईवडिलांच्या पोटी घेतलेल्या मुलाला कोण बोलण्याची संधी दिली असती अशी? हजारो लोक आज ऐकत आहेत आणि विचार करत आहेत. मी त्या सर्वांचे विशेष आभार मानतो. बुद्धिजीवी म्हणजे काय? बुद्धिजीवी कोणाला म्हणावे? त्याचे निकष कोणते आहेत? बरोबर, हे बुद्धिजीवांचे काम काय असते? हे बुद्धिजीवी राहतात कुठे? ह्या बुद्धिजीवांचे कार्यक्षेत्र कोणते? या बुद्धिजीवींची कार्यप्रणाली कोणती? बुद्धिजीवींची जीवन पद्धती कोणती आहे? साधी, आकर्षक, प्रभावी की व्यवसायानुकूल आहे? मी हे असं यासाठी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे पांढरे शुभ्र हे कपडे घालून, कडक खादीचे कपडे घालून माणूस आपल्या वस्तीत आल्याच्या नंतर अरे वा, सर्वांचं लक्ष वेधून घेतो तो माणूस. तो समाज हितार्थ निर्णय घेतोच असे नाही, पण लक्ष वेधून घेतो. म्हणून बुद्धिजीवी कोणाला म्हणायचं? विवेकनिष्ठ भूमिकेतून समाज हितार्थ निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीला आपण बुद्धिजीवी असं म्हटलं पाहिजे. हे बुद्धिजीवींचे व्यवसाय, धंदा, काम काय असतात हो? हे बुद्धिजीवी राहतात कुठे? आपल्या समाजात राहतात ना. म्हणजे नेमके कुठे? बुद्धिजीवींचा व्यासंग, त्यांचा अभ्यास, त्यांची साधने हे समाजानुकूल आहेत का? बुद्धिजीवी माणसापासून आमचा समाज आज अलिप्त का होत आहे? दूर का जात आहे? का घाबरतो? अंतर का निर्माण? उच्च शिक्षित माणसापासून मातंग समाजामध्ये आपले जे शिकलेले लोक आहेत ते दूर दूर जात आहेत. कशामुळे? अरे बापरे, त्यांच्याकडे नको. असं काय होत आहे? याचा माझी नम्र विनंती आहे की शिकलेल्या मंडळींनी याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. विज्ञाननिष्ठ, ज्ञाननिष्ठ, तत्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ, चिकित्सक वृत्तीचे आणि तौलनिक अभ्यासक यांना मी बुद्धिजीवी या व्याख्येत समाविष्ट करतो. आता व्यावसायिक बुद्धिनिष्ठ आणि भूमिकानिष्ठ बुद्धी प्रामाण्यवादी असं वर्गीकरण आपल्याला करणं शक्य आहे. पण एक गोष्ट जड अंतकरणाने तुम्हाला सांगू इच्छितो मी. माझं हे पुढचं वाक्य ऐकून कोणी नाराज होऊ नये. महाराष्ट्राच्या भूपटलावरच्या द्रष्टा माणसांनी जे अर्धगाबुळे म्हणजे अपरिपक्व पण अहंकारी जी बुद्धिजीवी आहेत, सर्वात मोठा धोका मातंग समाजाला अशा लोकांपासून आहे. जे स्वतः ट्रेन नाहीत आणि इगोइस्ट आहेत. मला संपूर्ण विश्वातली समजते अशा या अहंकारी वृत्तीमुळे ते समाजाकडे जात नाहीत आणि समाज त्यांच्याकडे येत नाही. त्यामुळे मोठं नुकसान होत आहे. हे टाळलं पाहिजे या मताचा मी आहे. बुद्धिजीवी लोकांची भूमिका एकूण काय असावी याबद्दलचं मी 5 मिनिटात बोलणार आहे. मित्रहो,
हे महाराष्ट्रात एकूण जे विभाग आहेत 6 विभाग, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग आणि मुंबई विभाग, असे एवढे 6 विभाग आहेत. या 6 विभागापैकी सर्वात अधिक लोकसंख्या मातंग समाजाची आहे कुठे? मराठवाड्यामध्ये. त्यानंतरची लोकसंख्या कुठे आहे? विदर्भामध्ये आहे. त्यानंतरची लोकसंख्या कुठे आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. मग कमी लोकसंख्या कुठे आहे? खानदेश आणि कोकण विभागामध्ये. मुंबई विभागामध्ये लोकसंख्या जास्त आहे, पण कोकण आणि खानदेश या 2 विभागात मातंग समाजाची 25 लाख ही आकडेवारी मी मोगम सांगत नाही. जी जनगणना झाली त्या जनगणनेच्या वेळी जे स्टॅटिस्टिक महाराष्ट्रातल्या जे संख्याशास्त्रांनी प्रत्येक जिल्ह्याला जे सांख्यिकी विभाग असतो त्या सर्व विभागांनी जे दिलेले आकडे आहेत ते मी तुम्हाला 25 लाख सांगतो आहे. मी माझ्या मनाचे नाही. झोपडपट्टीत वास्तव्य करणारे लोक वेगळे आणि बुद्धिजीवी आणि सामान्य लोक असं आपण वर्गीकरण केलं पाहिजे, कारण त्याशिवाय सामान्य माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीचे प्लॅनिंग तयार होऊ शकत नाही. तुम्ही पांढरे शुभ्र इस्त्रीचे कपडे घालून आलेल्या माणसाला जर प्रतिष्ठा देणार असाल आणि एक मत देऊन निष्ठेने तुमची भूमिका समृद्ध करणाऱ्या माणसाला जर तुम्ही प्रतिष्ठा देणार नसाल तर मग त्या सामान्य माणसाला प्रतिष्ठा कोण देणार आणि कुठून मिळणार असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून मी 2 वर्गीकरण असे केलेले आहेत: स्वयंघोषित बुद्धिवादी आणि लोकमान्य बुद्धिवादी. मातंग समाजाला हे लोकमान्य बुद्धिवादीच दिशा दाखवू शकतात, दिशा दाखवत आहेत आणि पुढच्या काळातही ते दाखवतील. त्यांच्या त्या निष्ठेवर, साधनेवर, प्रयत्नावर माझा विश्वास आहे. आणि हे जे स्वयंघोषित बुद्धिवादी आहेत त्यांच्याबद्दल आजच्या सारख्या महत्त्वाच्या सत्रामध्ये आपण टीकाही करू नये किंवा त्यांच्याबद्दल अधिकचा वेळ देऊ नये या मताचा मी आहे. बुद्धिजीवी लोकांची जी भूमिका आहे ती कोणत्या, आता हे मी जे वर्गीकरण खूप मायक्रो वर्गीकरण केलेलं आहे. नागर लोकातले बुद्धिजीवी म्हणजे शहरातले आणि ग्रामीण भागात राहणारे, कारण 70% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. सर्वात जास्त लोक आपले ग्रामीण भागात आहेत आणि झोपडपट्टीमध्ये आहेत. त्यामुळे नागर भागात राहणारे, ग्रामीण भागात राहणारे, सुशिक्षित आणि अशिक्षित, शासकीय कर्मचारी, व्यावसायिक आणि ड विभागामध्ये विद्यापीठी शिक्षण घेत असलेले, 10वी उत्तीर्ण, 7वी उत्तीर्ण, अशिक्षित आणि ई विभागामध्ये व्यावसायिक हे जे लोक आहेत. महानगरी म्हणजे नागपूर, मुंबई हे महानगर आहेत. महानगरी, नागरी, अर्धनागरी आणि ग्रामीण हे यासाठी वर्गीकरण केलेलं आहे की मातंग समाज हा विखुरलेला आहे. या गावात माझा चुलता राहतो, दुसऱ्या गावात दुसरा चुलता, तिसऱ्या गावात मी राहतो. अशा पद्धतीनं त्या काळातल्या गाव प्रमुखांनी आपल्या गावची कामं करण्यासाठी, दवंडी देण्याच्यासाठी आणि संध्याकाळच्या वेळी मारुतीच्या मंदिरासमोर, देवाच्या मंदिरासमोर येऊन हलगी वाजवण्याच्यासाठी म्हणून एक एक घरं निवून जे ठेवले ना, ते असे हे सगळे आपले लोक विखुरलेले आहेत. कार्यकर्ते, समाजसेवक, प्रबोधनकर्ते हे उपविभाग आहेत. कार्यकर्ते आहेत का? हो, द्रष्टे कार्यकर्ते आहेत ना. समाजसेवक कोणत्याही स्वरूपाचा मोबदला न घेता आपल्या समाजाला उन्नतीच्या दिशा दाखवणारे अनेक समाजसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत. पुष्कळ लोक आहेत. अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आज यावर्षी लॉकडाऊन आहे दुर्दैवाने, पण प्रत्येक वर्षी 10 घरं असतील किंवा 100 घराचा समाज असेल तर त्या ठिकाणी माईक लावणे, अण्णाभाऊचा फोटो ठेवणे, बाबासाहेबांचा फोटो ठेवणे, महात्मा फुलेंचा फोटो ठेवणे आणि पोवाडे लावणे आणि नंतर व्याख्यान ठेवणे, असे हे जे काम गावागावातून केलं जातं. तर हे जे कार्यकर्ते आपले आहेत, हे कार्यकर्ते कोणते? संघटनात्मक कार्य करणारे कार्यकर्ते, प्रबोधनात्मक काम करणारे कार्यकर्ते,
प्रशिक्षणात्मक काम करणारे पक्षोपक्षातील कार्यकर्ते, काँग्रेस पक्षातले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, भाजपमध्ये असलेले, शिवसेनेत असलेले, मनसेमध्ये असलेले, प्रकाश आंबेडकरांच्या पक्षात असलेले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात असलेले किंवा अन्य जे पक्ष आहेत महाराष्ट्रात, त्या सर्व पक्षामध्ये असलेले जे लोक आहेत, त्या सर्व पक्षात असलेले लोक जे काम करतायत ना, हे वर्गीकरण यासाठी केलं की आपलं हे समाजातले जे लोक आहेत तर ते अशा पद्धतीने काम करतात. म्हणून माझी एक विनंती अशी आहे की मातंग समाजाचे प्रश्न, तर आपण त्या प्रश्नांच्या ओझ्याखाली दबलेले आहोत. प्रश्नमुक्त होण्याच्यासाठी विचारवंत, तत्वज्ञ, मार्गदर्शक, संघटनात्मक काम करणारे हे जे लोक आहेत ते जाणीवपूर्वक मार्ग काढतच आहेत. पण बुद्धिजीवीची भूमिका, बुद्धिजीवी लोकांकडनं समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा असल्यामुळे मातंग समाजाच्या अस्तित्वासाठी प्राचीन काळापासून आत्तापर्यंत काम करणार ज्या मंडळींनी केलेलं आहे त्यांचे आपण विशेष आभार मानले पाहिजे. एक जात म्हणून विचार होण्याच्या ऐवजी, विचार करण्याच्या ऐवजी, समाज म्हणजे सोसायटी, कास्ट म्हणजे जात आहे, सोसायटी हा व्यापक अर्थाचा शब्द आहे. सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज असतो. आणि मग हे सामाजिक संबंध वेगवेगळ्या निमित्ताने तयार झालेले असतात सगळ्यांचे. म्हणून आपण एक जात म्हणून विचार करण्याऐवजी समाज म्हणून विचार ही व्यापक संकल्पना आहे, जोडणारी आहे, ही तोडणारी नाही. आणि ही समाजशास्त्रीय संकल्पना आहे. त्यामुळे नाशिककरांचे मी आभार मानतो. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे ही जी व्याख्या आहे की तुम्ही मातंग समाजाचे प्रश्न आणि बुद्धिजीवी लोकांची जी भूमिका, ही भूमिका महाराष्ट्रभर गेली पाहिजे. कारण नेमके आज बुद्धिवादी लोक अशिक्षित असलेल्या, असंघटित असलेल्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या, झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या, ज्यांच्या अंगावर चांगले कपडे नाहीत, ज्यांना राहण्याच्यासाठी चांगली घरं नाहीत, ज्यांच्या घरात बसण्यासाठीची चांगली व्यवस्था नाही, अशा लोकांपासून मातंग समाजातले जे उच्चपदस्थ अधिकारी जे आहेत ते दूर का जात आहेत. त्यामुळे नाशिककरांचे आभार मानतो की मी जे बुद्धिजीवी लोकांचं शुद्धीकरण, ब्रेन वॉशिंग करण्याच्यासाठी जो तुम्ही हा विषय दिलात त्याबद्दल. म्हणून मातंग समाजाचे अस्तित्व प्राचीन काळापासूनचे आहे हे मान्यच केले आपण. आधुनिक काळातील 1950 पासून प्रखरपणे ते जाणवत आहे, तीव्रतेने जाणवत आहे. ते कोणामुळे? तुमच्यासारख्या द्रष्ट्या, क्रांतिकारी, ध्येयवादी, विज्ञाननिष्ठ आणि समाजहितार्थ किंमत मोजून काम करणारे पक्षोपक्षात संघटनेत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे समाजाची प्रतिष्ठा वृद्धिंगत होत आहे, बौद्धिक उंची वाढत आहे. ही उंची वाढवण्याच्यासाठी जर श्रेय कोणाचं असेल तर जुन्या पिढीतले जे आई वडील, आजोबा आजी, ज्यांना धर्मव्यवस्थेने मनुष्यत्व नाकारलेलं होतं, पण माझा नातू साहेब झाला पाहिजे, माझी नात शिक्षिका झाली पाहिजे, साहेबीन झाली पाहिजे, बँकेमध्ये गेली पाहिजे, ती कार चालवत आली पाहिजे, ती स्कूटीवर आली पाहिजे, ती हेलिकॉप्टर विमान चालवली पाहिजे, ती साहेबीन झाली पाहिजे, ही भूमिका घेऊन दिवसभर तूर कापणारे, हायब्रीड कापणारे, उडीद कापणारे, सोयाबीन कापणारे, खड्डे खोदणारे जे आजी आजोबा आणि आई वडील जे आहेत ना, खरं आमच्या पिढीचं श्रेय हे त्यांना जातं. आम्ही नाममात्र आहोत. हे खरं श्रेय त्यांना, त्यांच्या त्यागामुळे आम्ही आहोत. आपल्या अस्तित्वासाठी सगळे संघर्ष करीत आहेत. आज मार, मांग, चांभार, ढोर, साळी, माळी, तेली, तांबोळी, कोष्टी, मसनजुगी, पाशीपारधी, कोल्हाटी हे सगळेच आज संघर्ष करत आहेत. फक्त मातंग समाजच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतोय असं नाही, त्याच्यापैकी आपण आहोत. पण आपण चिवट असूनही मागे का राहिलो या गंभीर प्रश्नाची चर्चा आपण केली पाहिजे.
आपण करूया. एवढ्या कमी वेळामध्ये सर्व बाबींवर मला बोलणं शक्य नाही, म्हणून मी कबड्डी खेळल्यासारखा हे मुद्दे घेऊन पुढे पुढे जात आहे. संयोजकांनी दिलेल्या वेळेमध्ये माझ्यावर बंधन आहे आणि महाराष्ट्रातली सर्व जी जाणती कान असलेली माणसे, म्हणजे जी तयार असलेली माणसं, जी विवेकनिष्ठ भूमिका घेऊन ऐकणारी विचार करणारी जी माणसं आहेत, तर त्या मंडळींना म्हणजे सुवारा असं ग्रामीण भागातला जो शब्द आहे त्या पद्धतीनं मी त्रोटक मुद्दे तुमच्या चिंतनासाठी चर्चेसाठी समोर ठेवत आहे. अस्तित्वासाठी सगळे संघर्ष करीत आहेत. आपण संघटित होत आहोत. असंघटित असलेले संघटित होत आहेत. अशिक्षित असलेले शिक्षित होत आहेत. ग्रामीण भागात राहणारे शहराकडे जात आहेत. आदिवासी भटके सुद्धा एक लक्षात घ्या, नंदीवाले, गारुडेवाले, सापवाले, हे पण बाप आयुष्यभर पेटाऱ्यात दात काढलेले साप घेतो, आई झुळी वाहते आणि पोरगा मात्र ITI कॉलेजमध्ये शिकतो शहरामध्ये. ही सगळी पुण्य कोणाची? परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि त्यापूर्वी क्रांतीवीर लहुजी साळवे, ज्यांनी महात्मा फुलेला आधार दिला, अभय दिले, संरक्षणाची हमी घेतली आणि हातात नंगी तलवार घेऊन पहारा देत होते, ते सर्व. म्हणून मातंग समाजाने इतर असे वगैरे हे जे आहेत, तर प्रत्येक समाज संघटित होत आहे. आज प्रगतीसाठी प्रयत्नवादाची शृंखला तो जोडत आहे. स्पर्धा लावून शिक्षण घेत आहे, व्यावसायिक शिक्षण घेत आहे, कौशल्यावर आधारित शिक्षण घेत आहे, परदेशी शिक्षण घेत आहे, अर्धवेळ प्रमाणपत्र अभ्यासक्रम वगैरे हे. आणि सामाजिक बांधिलकीसाठी आपण एक मुद्दा केला पाहिजे आपण, तो म्हणजे वसतिगृहाची स्थापना, मदतीसाठी निधी संकलन. हे करावंच लागेल. ते माझ्यापासून सुरुवात करूया आपण. बौद्धिक सत्राचे मार्गदर्शनपर वर्गाचे आयोजन, कोणाला आवडो न आवडो, हे ब्राह्मण समाजाने, हे ब्राह्मण महासभेने हे आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी जे सूत्र वापरलं, ते त्यांचं अंध अनुकरण म्हणून नाही, आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी हे सत्र आपण केलं पाहिजे. शैक्षणिक मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन आपल्या समाजासाठी आपण केलं पाहिजे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथसेट भेट देणे, बुक सेट ज्याला म्हणतो आपण, ते भेट देणे, कपडे, शालेय साहित्य, भोजन व्यवस्था, पूरक शैक्षणिक वातावरण तयार करणे वगैरे, हे जे मुद्दे आहेत, हे इतर मुद्दे आहेत. मित्र हो, मला खूप आनंद झाला आज की मातंग समाजाचे प्रश्न आणि बुद्धिजीवी लोकांची भूमिका, बुद्धिजीवी लोकांची खूप व्यापक मोठी भूमिका आहे. माझी नम्र विनंती, हात जोडून बुद्धिवंताला, बुद्धिजीवींना, बुद्धिनिष्ठ भूमिका घेणाऱ्यांना, घोषित बुद्धिवाद्यांना आणि बुद्धिवादी असूनही सामान्य माणसासारखे वर्तन करणाऱ्या मोठ्या मनाच्या सर्वांना माझी विनंती आहे, जे अज्ञानामध्ये, दारिद्र्यामध्ये, असंघटितपणे जे जीवन जगत आहेत, त्या समाजाला प्रगत समाजाच्या बरोबरीने आणण्याच्यासाठी आपण सर्व डोळस माणसाने प्रयत्न केले तर खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने नाशिककरांबरोबर महाराष्ट्रभर 1 ऑगस्टला आपण एक असा संकल्प करूया, माझ्यासह, म्हणजे मी आपल्यासोबत आहेच, की प्रत्येक जिल्ह्याला आपण 10च विद्यार्थी मेरिटचे, गरीब, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले आपण दत्तक घेण्याचा जर प्रकल्प राबवला तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधनं साधारणतः 3-3.5 हजार विद्यार्थी तयार होऊ शकतील. 3.5 हजार विद्यार्थ्यांमधनं IAS, IPS, PSI, DYSP, डेप्युटी कलेक्टर, प्राध्यापक हे असे उच्चपदस्थ तयार होऊ शकतील. ते करण्याच्यासाठी मी आपल्यासोबत आहे आणि तुम्ही माझ्यासोबत आहात. आपण मिळून हा प्रोजेक्ट यशस्वी करूया, तर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केल्यासारखे
होऊ शकेल. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या माणसांनी जगातल्या 17 देशामध्ये 17 देशातल्या भाषांमध्ये अण्णाभाऊचं वाङ्मय भाषांतरित झालं आणि तिकडे चर्चा चालू आहे. लोक पुतळे बसवत आहेत रशियामध्ये. आपण तर लाभधारक आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे मी नसेल, माझे नातेवाईक, माझे चुल सावत्र कुणी असतील ते सर्व नातेवाईक आपण लाभधारक आहोत. त्यामुळे आपण अण्णाभाऊला सामूहिकपणे महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करू. आणि तुम्ही सर्व नाशिककरांनी मला माझ्यासारख्या मराठवाड्याच्या एका कोपऱ्यात लातूरसारख्या शहरात राहणाऱ्या कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल सर्व पुरोगामी विचार मंच नाशिककरांचे मी विशेष आभार मानतो. धन्यवाद देतो. जय भीम, जय अण्णाभाऊ, जय भारत.